नमस्कार. नमस्कार. आज आपण आहोत न्हावी बुद्रुक या गावामध्ये, भंडारे साहेबांच्या शेतामध्ये. हा ऊस 8632 ऊस आहे. तर त्यांनी हा ऊस आणलेला आहे. तर त्यांच्याकडूनच आपण ऐकूया. साहेब, आपलं नाव सांगा आपण. प्रफुल्ल हनुमंत भंडारे. ओके. हा जो ऊस आहे तुमचा, तर हा कोणत्या महिन्यातला ऊस लागण आहे? 7 जून. हा, मग जून महिन्यातली लागण आहे. तर याच्यासाठी तुम्ही टेक्नॉलॉजी किती आळवण्या, किती फवारण्या केल्या? एक तुम्ही दिलेली ती आळवणी आणि फवारणी केली. केली. त्याच्या आधी एक केलेली दुसरी. ओके. आता ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्हाला पिकात काय काय बदल जाणवलेत? म्हणजे जर तुम्ही पानाचा विचार करताय, तर इतर याचं पान आणि हे पान रुंद झालं असं वाटतंय तुम्हाला? पानरुंदी. खरं तर ही शेती बघतात साहेब, आपलं नाव काय? संजय साळू. यांच्याकडे ही शेती सगळी वाट्यानं आहे आणि खूप स्वतः शेतकरी हे खूप चांगल्या पद्धतीने शेती करतात. तर साहेब, तुम्हीच सांगा की नेहमीचा ऊस तुम्ही आता वाट्याने करता आणि या वेळेला पिकात बदल काय का तुम्हाला? 90% बदल आहे. 90% बदल आहे. 90% म्हणजे बदल. कशामध्ये? पेऱ्यामध्ये, पेऱ्यामध्ये बी आणि फुटव्यामध्ये. तिथं आता आपण जरा फुटवे बघूया. जर एका थोंबीत चांगल्या पद्धतीचे ऊस आहेत किंवा ह्या बंडारे साहेबांच्या पाठीमागं इथं बघा की एका थोंबीत साधारण बंडारे साहेब ऊस मोजाव किती आहेत मोठे? 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे. 9. आता साहेब, तुम्ही बघता ह्या वर्षी भरपूर पाऊस झाला आणि सूर्यप्रकाश नव्हता. त्यामुळे बऱ्याच लोकांचे एक शिवडी ऊस झाले. हो. तुम्हाला बघायला मिळाला असेल. बघा. आपल्या टेक्नॉलॉजीमुळे जरा बदल झाला असं वाटतंय? नाही, ह्याच्यात काय म्हणजे एक शिवडी ऊस झाला म्हणजे अजिबात जमलं म्हणजे नाही सगळे जमलं. फुटवे चांगले फुटवे सारखे जेवढं आले. आले तेवढं वर आले. आता इथं ऊसाची जर जाडी बघितली आपण, तर चांगल्या प्रकारची जाडी आहे. ऊसाची हातात धरतोय आपण. अजून ऊस वाढतोय. आज जर ह्याच्या जून महिन्याचा ऊस आहे समजा, तर साधारण बंडासाहेब कांड्या जरा मोठ्याने मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 12 म्हणजे साधारण 7 महिन्याचा ऊस आहे. तर 12 कांड्यावर आहे. अजून ही उंची वाढणार आहे. तर पाण्याची कमतरता असं काहीतरी सांगत होता. पाण्याची कमतरता आहे. म्हणजे पाणी किती दिवसातनं मिळतं येतनं पुढं? इथनं पुढं महिन्यानेच पाणी भेटतं. म्हणजे 1 महिन्यानं पाणी मिळत असताना अशा पद्धतीचा ऊस आहे. आणि नेहमी तुम्ही ह्या क्षेत्रात ऊस केलाय, तर नेहमीचं तुमचं अवरेज किती ह्या ऊसात अवरेज पहिलं काढलं तुम्ही? 22 ते 23 टन. म्हणजे 20 गुंठ रान आहे बरोबर? 20 गुंठ तर रान. 22 ते 23 टन ऊस काढलाय. आता ह्या ऊसाची ग्रोथ बघता तुम्हाला टनेज मध्ये वाढ मिळेल असं वाटतं? वाटणार किती अवरेज न वाढ होईल? तरी 1.5 पटीनं वाढवणार. 1.5 पटीनं वाढ होईल. 1.5 कारण पटीनं का ते 2 पटी. हे शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने शेती करतात आणि त्यांचा असा अंदाज आहे. तर तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात? हो, समाधानी. ह्या तुमच्या भागातील शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? सल्ला काही टेक्निकल ही वापरलं तरी उत्पन्न जास्त उत्पन्न वाढते. म्हणजे हा. 100% खतं अपटेक करते. हा. पिकाची पानं रुंद होत आहेत हा. आणि उत्पन्नात निश्चितपणे वाढ होते. जमिनीत सुद्धा आपले बदल होणार आहे. जमीन पाणी धरून राहणार आहे. तर एकंदरीत ही सगळी शेतकरी आनंदी आहेत. धन्यवाद, तुम्ही माहिती दिल्याबद्दल.